आम्ही केले होते बटाट्याचे चिप्स. आता उन्हाळ्या कामाला आहे ना बऱ्यापैकी सुरुवात झालेलीच आहे. तर आता पौष महिन्यामध्ये सांडगा घातला होता आणि आता करायचे होते बटाट्याचे चिप्स. तर आदल्या दिवशीचे ना ह्या बटाटे 5 किलो होते हे. तर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्याची माती होती ती सर्व काढून घेतली. आणि इथे ना आई बटाट्याचे साल काढून देत होत्या आणि ताई आणि मी दोघी मिळून खिसत होतो. आता बटाटे काही एवढे जास्त नव्हते, पण मग दोघी पण बसलोत खिसायला, कारण 2 खिसण्या होत्या म्हणून. तर 5 किलो असल्यामुळे काही जास्त वेळ नाही लागला. आता जास्त असले की मग खूप वेळ लागतो त्याचे साल काढून खिसायला. आणि तिघीजणी असल्यामुळे लवकरच झाले. तर आता आहे ना इथं मस्त असे बटाटे सर्व खिसून झाले होते आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. तर नंतर आहे ना ह्यामध्ये तुरटी फिरवायची होती. जर तुरटी नाही ना फिरवली तर हे रात्रभर पाण्यातच ठेवायचे असतात आणि तुरटी फिरवायची असते. तुरटी नाही फिरवली तर मग ते काळे पडतात. त्यामुळे मग इथे ना तुरटीचे 2-4 खडे घेतले मी छोटे छोटे आणि सर्व त्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतले. आणि आता तुरटीमुळे ना पांढरे शुभ्र राहतात ते बटाटे तसेच सर्व. तर 3-4 पाण्यात धुवून घेतले आणि नंतर मग शेवटच्या पाण्यानं त्याच्यामध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आहे ना उपसून घेतले हे एका मोठ्या ताटामध्ये. आणि गॅसवरती पाणी ठेवलं. आता चुलीवरतीच करतो आम्ही असं काही उन्हाळी कामं. पण आता बटाट्याला काही वेळ नव्हता लागणार, त्याला जास्त नाही शिजवू द्यावं लागत. 10-15 मिनटंच ठेवायचं. जास्त शिजले ना तर मग ह्याचे तुकडे पडतात, त्यामुळे थोडंसंच होतं म्हणून गॅसवरतीच इथं शिजवले आणि खूप छान इथे झाले होते. आणि नंतर मग इथं वाळत घातले. तर दुसऱ्या दिवशी मग हे सर्व केलं. आदल्या दिवशी सर्व साल ते काढून ठेवले होते, खिसून ठेवले होते चिप्स. आणि नंतर आहे ना इथं कॉटवरती आणि काही सोप्यावरती वडणी आतरून वाळत घातले. आता वाळू घालायला ना खूप जागा लागते ह्याला म्हणून. आणि ज्या वेळेस वाळतात ना त्यावेळेस एवढूशेच होतात हे. तर इकडे ना 2 ठिकाणी असे वाळत घातले. मग ते कामं आवरले की इकडे छान अशी देवपूजा ते करून घेतली. आता फुलं भरपूर असले की खूप छान वाटतं देवपूजा करायला, एकदम प्रसन्न वाटतं. मग आद्विकचं सर्व स्कूलचं आवरलं आणि त्याला स्कूलमध्ये सोडवायला जायचं होतं. तर मग छान असं तयार केलं आणि गेला मग तो स्कूलमध्ये. आता मीच जात होते त्याला सोडवायला. आणि लवकरच उठले होते त्यामुळे घरातले बरेचसे कामं पण माझे आवरले होते. चिप्स घालायचे होते म्हणून त्याला स्कूलमध्ये सोडवलं आणि मी आले घरी. तर सोमवार असल्यामुळे ना मग महादेवाच्या मंदिरात गेले होते पाया पडायला. तर इथं मग छान असं दर्शन पण झालं. आता गर्दी आहे ना भरपूर होती सोमवार असल्यामुळे. नंतर छान दर्शन ते घेतलं आणि 5 मिनटं मग थोडंसं बसले तिथे. आणि घरी आल्यावरती ना हे रामफळ जे आहे तर मी ज्वारीमध्ये पिकत घातलं होतं, खूप छान पिकलं होतं हे. तर तेच इथे आई फोडून पाहत होत्या. तर खूप छान हे निघलं. पहिलं जे होतं ना तर कच्चंच निघलं. ते आद्विकला खूप खाऊ असं वाटत होतं, त्यामुळे ते कच्चंच फोडण्यात गेलं आणि हे ना छान पिकलं होतं ज्वारीमध्ये पिकत घातल्यामुळे. मग मस्त रामफळ ते खाऊन घेतलं आणि ते ना मस्त अशी बटाट्याची भाजी केली आणि भात पण केला होता यासोबत. आता बटाट्याची भाजी आणि भात इकडे शिजेपर्यंत मस्त इकडे कणिक पण मळून घेतली मी. तर मग कणिक पण मळून घेतली. तर चला मग तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. बाय.